मित्रांनो, काल जे ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आले, त्या निकालांमधनं एक मोठा संदेश मिळालेला आहे. ग्रामीण भागातल्या मतदारांनी हे स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा कल कोणाकडे आहे. आजपर्यंत आमच्या मागेच लोक आहेत, आम्हालाच मतदान करतात, समर्थन आम्हालाच आहे, सहानुभूती आम्हालाच आहे, आमचं सरकार पाडलं म्हणून काही फरक पडणार नाही, असे भपकारे जे देत होते काँग्रेस आणि शिल्लक सेनावाले, त्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवली आहे. हे जरी असलं, शिवसेना आपला शिल्लक सेना आणि काँग्रेस यांना मतदारांनी जागा दाखवली असली तरी पण शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांसाठी सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा कालच्या निकालांमधून मिळालेला आहे. त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या पुणे, बारामती, कोल्हापूर हे जे पवारांचे स्ट्रॉंगहोल्ड होते, पवारांचा गड जे समजले जायचे भाग, त्याच भागामध्ये शरद पवारांचा सुपडा साफ झालेला आहे. याचा परिणाम एक असा होणार आहे की सुप्रिया सुळेंचं राजकारण हे आता संपण्याच्या मार्गावर आलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं आहे की त्या आता दुसरा एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधून राहिल्या, जिथून त्या निवडून येतील, कमीत कमी लोकसभेत तरी जातील. बारामतीमध्ये जे पानिपत झालं त्यांच्या पक्षाचं, त्यांच्या गटाचं, ते बघितलं तर त्यांना दुसरी जागा शोधणं गरजेचं आहे. म्हणजे असं आहे का महाराष्ट्रामध्ये वायनाड शोधायची वेळ सुप्रिया सुळेंवर आली आहे भाऊ. आता अकेली सुप्रिया क्या करेगी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघू राहिले घनघोर. मित्रांनो, कालच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी चारी मुंड्याची झालेली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे नेते जे काही भपकारे देत होते ते किती पोकळ होते हे काल कळलं आपल्याला. आणि त्यांना मोठं करण्यामध्ये, त्यांना हवा भरण्यामध्ये मीडिया कसा खोटा नॅरेटिव्ह सेट करत होती, खोट्या खोट्या बातम्या आपल्याला सांगत होती. सहानुभूती यांच्यासोबत आहे, उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे, उद्धव ठाकरेंच्या मागे जनता आहे. काही कोणाच्या मागे नाही आहे. जनतेने, मतदारांनी दाखवून दिलेलं आहे की ते कोणाच्या मागे आहे. कालच्या निकालानंतर काँग्रेस आणि शिल्लक सेनेचा दारुण पराभव झालेला आहे. ग्रामीण भागामध्ये या शिल्लक सेनेला काहीही जनाधार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. पण सर्वात जास्त नुकसान जे झालं ना ते शरद पवारांचं आणि सुप्रिया सुळेंचं. शरद पवारांनी आपल्या आयुष्यात काय करायचं ते केलं, जे काय मिळवायचं होतं ते मिळवलं. आता ते रिटायरमेंटच्या एजला आलेले आहेत. पण सुप्रिया सुळेंचं तसं नाही आहे. सुप्रिया सुळे अजून राजकीय दृष्ट्या, राजकारणाच्या दृष्टीने अजून प्राईममध्ये आहे. म्हणजे जो काही एक उमेदीचा काळ असतो राजकारण्यांच्या आयुष्यातला, तो काळ अजून त्यांच्या आयुष्यात चालू आहे. पण इतक्यांदा खासदार झाल्या, लोकसभेत निवडून गेल्या, तरी सुद्धा त्या अजून एकदाही मंत्री झालेल्या नाही आहे. ना राज्यात मंत्री झाल्या, ना केंद्रात मंत्री झाल्या. मागे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये, तेव्हा काकांनी प्रयत्न केले होते, म्हणजे शरद पवारांनी प्रयत्न केले होते की महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री द्यायचं आणि ती सुप्रिया सुळे असेल. तो एक रेकॉर्ड त्यांच्या नावाने तयार होईल, त्यांचं नाव इतिहासात अजरामर होऊन जाईल. महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री कोण, तर सुप्रिया सुळे. पण तेही स्वप्न भंगलं. ते आपल्याला माहिती आहे काय झालं होतं ते. आता मंत्री तर सोडा, खासदार होण्याचे वांदे झाले आहेत सुप्रिया सुळेंचे. महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला होता, सुप्रिया सुळेंना. त्यांची ती लगबग, लगीनघाई, म्हणजे वरमाय असल्यासारखं जे काही सगळं चाललं होतं उत्साहात, ते आपण महाविकास आघाडीच्या शपथविधीच्या वेळेस बघितलं. त्याच्यानंतर 2.5 वर्ष जी या सगळ्या म्हणजे शिल्लक सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जी काय उत्मात केली 2.5 वर्ष सत्तेच्या गुरमीमध्ये, ती पण आपण बघितलेली आहे. म्हणजे आम्ही आता सत्तेत आलेलो आहे, आता आम्हाला सत्तेतनं कोणीच खाली काढू शकत नाही, कोणीच खाली खेचू शकत नाही.
आम्ही आमरण सत्तेतच राहणार, आजन्म आम्ही सत्तेत राहणार, सत्तेचा अमरपट्टाच आम्हाला मिळालेला आहे, अशा एकूण गुरमीमध्ये, अशा एकूण गरमी मस्तीमध्ये हे लोक वावरत होते. आणि मग अकेला देवेंद्र क्या करेगा, अब कौन हमको हटाएगा, अरे क्या कर लेगा हमारा, हम इतने सारे लोग है, वो अकेला है. या मस्तीमधनं 2.5 वर्ष नुसती लुटमार केली, सत्तेचा बेसुमार गैरवापर केला. अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, स्वतः शरद पवार, केतकी चितळेला अटक झाली, तिच्यावरती वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये गुन्हे दाखल झाले. निखिल भामरेला अटक झाली, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. त्याच्याबद्दल शरद पवार काही बोलले नाही. जे करायचं होतं ते करू दिलं आपल्या कार्यकर्त्यांना आणि पोलिसांना. आणि या पूर्ण काळामध्ये सुप्रिया सुळे सत्तेच्या मस्तीत होत्या, त्या सगळ्या याचं समर्थन करत होत्या. म्हणजे अनिल देशमुख वसुली करून राहिले, 100 कोटीचे टार्गेट देऊन राहिले पोलिसांना. जितेंद्र आव्हाड लोकांना, म्हणजे सर्वसामान्य लोकांना पोलीस पाठवून, मंत्री असताना पोलीस पाठवून बंगल्यावर उचलून आणत होते, बेदम मारहाण करत होते. त्याच्याबद्दल सुप्रियाताई काहीच बोलत नव्हत्या. केतकी चितळेबद्दल नाही, निखिल भामरेबद्दल नाही, त्या अनंत करमुसेबद्दलही नाही. उलट त्याचं समर्थन करत होत्या. त्यांना असं वाटत होतं की आपल्या कुटुंबाची, आपल्या वडिलांची जी काही राजकीय ताकद आहे त्याला कोणी हात नाही लावू शकत. बाकी तिकडे काही हो, माझी खासदारकी तर पक्की आहे. बारामतीमध्ये मला हरवणारा अजून माईकालाल पैदा नाही झाला. पण अजितदादा सोडून गेले आणि यांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण फॅक्ट ही आहे की अजितदादांमुळे त्या निवडून येत होत्या, स्वतःचं कर्तृत्व त्यांचं त्याच्यात काहीही नव्हतं निवडून येण्यामध्ये. आणि आता तर हेही सिद्ध झालेलं आहे की शरद पवारांचंही तिथे काही होल्ड नाही आहे, तो वेगळा भाग आहे. आता सुप्रियाताईंच्या लक्षात आलेलं आहे की आपण बारामती जिंकू शकत नाही. आपल्याला जो जिंकून देत होता, जिंकून देणारा जो हा आपल्या मागे जी ताकद उभी करणारा जो माणूस होता आपला भाऊ, तोच आपल्याला सोडून गेलेला आहे, भाजपसोबत सामील झालेला आहे सत्तेमध्ये. मग त्यांनी दुसरा एक सुरक्षित मतदारसंघ शोधायला सुरुवात केली. त्यांचं लक्ष गेलं वर्ध्यावर. आता वर्धा मतदारसंघ असा आहे का सुप्रिया सुळेंना वाटते का बा इथे मी उभी राहिली तर मी निवडून येईन इथून. म्हणून मग त्यांनी मागे एक स्टेटमेंट केलं की जर का पक्षाने मला आदेश दिला तर मी वर्ध्याहून लोकसभा निवडणूक लढवू शकते. हा पहिला इशारा त्यांनी दिला की त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की बारामतीमधनं काही आपलं खरं नाही. आणि काल ग्रामपंचायतीचे जे निकाल आले त्याच्यामुळे तर त्यांची झोप नक्की उडाली असणार. जे काही निकाल आले बारामती, कोल्हापूर, पुणे या भागामध्ये जे शरद पवारांचं पानिपत झालं त्याच्यामुळे त्यांची झाकली मूठ उघडल्या गेली आहे. सगळ्या राज्यात मिळून 60 ग्रामपंचायत सुद्धा जिंकू नाही शकले शरद पवार. म्हणजे इतना बड़ा नेता शरद पवार बोले तो क्या, 2 सेकंड में सरकार गिरा सकते, 1 सेकंड में सरकार बना सकते, जैसा चाहे वैसा पॉलिटिक्स घुमा सकते हैं. इतने बड़े नेता, इतने कद्दावर नेता, इतना बड़ा नाम देश की राजनीति में, आणि पुणे, बारामती, कोल्हापूरमध्ये नाही जिंकू शकले. सुप्रिया सुळेंसाठी हा सगळ्यात मोठा धोका आहे. शरद पवारांचं जाऊ द्या, शरद पवारांचं आता ते निवडणुकीला उभे राहतील की नाही याची काही हे शाश्वती नाही आहे. पण सुप्रिया सुळेंना अजून निवडणुकीला उभं राहायचं आहे, लोकसभेत निवडून जायचं आहे. त्यांच्यासाठी हा खूप मोठा धोका तयार झालेला आहे. आणि त्याच्यावरती मात कशी करायची, त्याच्यावरती तोड काय काढायची हे काही त्यांना समजून नाही राहिलं. कारण त्यांच्याकडे काही नाहीच आहे सोल्युशन याचं. त्या ज्या संकटात सापडलेल्या, ज्या चक्रव्यूहात सापडलेल्या आहे त्याच्यातून काही त्या बाहेर येऊ शकत नाही. त्याच्यामुळे नवीन सुरक्षित मतदारसंघ शोधायचं काम त्यांनी चालू केलेलं आहे. आता बारामतीचा जर विचार केला आपण तर बारामतीमध्ये टोटल 31 ग्रामपंचायत आहे. त्याच्यापैकी 29 अजितदादांनी जिंकल्या आणि 2
भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. शरद पवारांच्या गटाला एकही ग्रामपंचायत जिंकता आलेली नाहीये. एकूण काय, या सगळ्या निकालांमुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा जो काही फुगा होता मीडियाने फुगवलेला तो फुटला आणि बारामतीमध्ये अजितदादांनी आणि राज्यामध्ये महायुतीने शरद पवार आणि महाविकास आघाडीला घाम फोडला. बारामती, पुणे, कोल्हापूर या भागामध्ये काकांचा काहीच प्रभाव नाही आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. म्हणजे जे आम्ही माझ्यासारखे विश्लेषक म्हणा किंवा यूट्यूबर्स म्हणा, आम्ही अनेक प्लॅटफॉर्मवरती हे सांगत होतो की शरद पवार त्यांना जितकं मोठं केलेलं आहे मीडियाने, बाकीच्या लोकांनी, त्यांच्या आसपासच्या लोकांनी, मग त्याच्यामध्ये पत्रकार आले, संपादक आले, साहित्यिक आले, कलाकार आले, सगळे लोक, त्यांनी ज्यांना जे इतकं मोठं केलेलं आहे तितकं कॅलिबर शरद पवारांमध्ये नाही आहे. त्यांना उगाच मोठं करण्यात आलेलं आहे. 4 वेळा मुख्यमंत्री झाले पण एकदाही टर्म पूर्ण करू शकले नाही. 50-55 वर्ष झाले राजकारणामध्ये आहेत पण 180च्या वर आमदार निवडून आणू शकले नाही. 2 आकडी खासदार कधी यांचे निवडून आले नाही. राजकारणामध्ये परफॉर्मन्स म्हणजे काय असतो की तुम्ही स्वतःच्या भरोश्यावर सरकार किती आणता, कसं आणता, किती आमदार खासदार निवडून आणता. तिथेच सगळ्यात मोठं फेल्युअर आहे शरद पवारांचं. आता ही गोष्ट मतदारांनी सुद्धा सिद्ध केलेली आहे. राज्यामध्ये आणि एक याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राज्यामध्ये ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या ग्रामपंचायत, त्यातल्या जवळपास 60% या महायुतीकडे आलेल्या आहेत. हा एक खूप मोठा शिफ्ट आहे. जिथे वर्षानुवर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांचं वर्चस्व होतं, ते सगळं डिमॉलिश झालं. 60% ग्रामपंचायती राज्यातल्या एकूण या महायुतीकडे आलेल्या आहेत. आता या निकालामधनं जो तो धडा घेईल, ज्याला जे पाहिजे ते त्याच्यातनं आत्मपरीक्षण वगैरे करेल किंवा करणार नाही तो भाग वेगळा. शिल्लक सेना काही करणार नाही हे आजच झलक दिसलेली आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की शरद पवार नावाचा बागुलबुवा संपला आणि सुप्रिया सुळे राजकारणामध्ये अनाथ झालेल्या आहेत. अब अकेली सुप्रिया क्या करेगी? राजनीति छोड़ेगी या महाराष्ट्र में वायनाड ढूंढेगी? मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.